मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि पशुपालन से राज्य में समृद्धि लाएंगे, गोमाता आधारित अर्थव्यवस्था को बढ़ावा देंगे। इससे किसानों को मुश्किलों का सामना करने की ताकत मिलेगी। इसमें राज्य गोसेवा आयोग का अहम योगदान होगा। मुख्यमंत्री फडणवीस वसंतराव देशपांडे सभागृह में राज्य सरकार के पशुपालन विभाग और राज्य गोसेवा आयोग द्वारा आयोजित राज्य माता गोमाता संवाद यात्रा 2026 के समापन समारोह में बोल रहे थे। इस मौके पर स्कूल शिक्षा राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर, वित्त और नियोजन राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल, सांसद माया ईवनाते, महापौर नीता ठाकरे, पशुपालन विभाग आयुक्त किरण पाटिल, महाराष्ट्र गोसेवा आयोग के अध्यक्ष शेखर मुंद्रा आदि से मौजूद थे। उल्हास बोराळकर, ऋषिकेश सोळंके, परशुराम बोकडे, अनिल कुमार रांजेवार आणि यासोबतच या वर्षीचं आदर्श गोशाळा म्हणून जे पुरस्कार 26 जानेवारीला राहिलं होतं, मी पद्मेशी आणि हेमंतजींना विनंती करतो कृपया मंचावर या. स्मृती चिन्ह ओके सर. सध्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हा सन्मान राज्यात सर्वत्र गोशाळांची निवड होऊन आदर्श गोशाळा म्हणून 26 जानेवारीला पुरस्कार देण्यात आले. काही कारणास्तव हा विषय राहिला होता. आजची सुवर्ण संधी साधून गो माता की यांची कंजूसी नका होते. आता सर्वांना माहिती. श्रद्धेय देवेंद्रजींना विनंती करतो की कृपया आपले मार्गदर्शन प्रदान करावे. बोल सियापति रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोज भाई सब संतन की जय, सनातन हिंदू धर्म की जय, गोमाता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय. राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री आशीष जायसवालजी, पंकज भोयरजी, मायाताई ईवनाते, नीताताई ठाकरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंद्रा. भारताच्या देशी गायी अशा आहेत की ज्या आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त देतात. ज्या जगामध्ये जर आपण अभ्यास केला, सर्वात कमी खाणारे, सर्वात कमी पाणी पिणारे, सर्वात कमी प्रदूषण करणारे आणि आपल्या प्रत्येक क्रियेतनं निसर्गाला आणि मनुष्याला देणारी अशा प्रकारची आमची देशी गाय आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत आमच्या शेतीमध्ये देशी गायीचं महत्व होतं तोपर्यंत आमचा शेतकरीही समृद्ध होता. ज्या क्षणी आमच्या गायीचं महत्व कमी होऊ लागलं, किंबहुना आलेल्या संकटामध्ये आमच्या गायींचंही त्या ठिकाणी बलिदान व्हायला लागलं, त्या क्षणी आमची जी शेती आहे ती कुठेतरी रसातळाला जायला लागली. हे आमचा शेतकरी देखील देशोधडीला लागताना आपण पाहिला. आज आपण पाहू शकतो, मगाशी आशिषजी पण सांगत होते, इतक्या मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती आपण सुरू केली. नळाजींनी सांगितलं, आज
एक काळ आपल्याला आवश्यकता होती, आपण स्वयंपूर्ण नव्हतो, त्यामुळे उत्पादकता आणि उत्पादन वाढवणं हीच आपली प्रायोरिटी होती. 100-125 कोटीच्या देशातल्या लोकांना 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे, याकरता जे काही तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्याचा वापर करून आपण शेतीमध्ये त्या ठिकाणी रासायनिक खतं, वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या, वेगवेगळ्या प्रकारचे संकरित बियाणं, अशा अनेक गोष्टी आणल्या. पण नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं की आमच्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी संपते आहे, किंबहुना आता ती स्थिर झालेली आहे, आता हळूहळू ती खाली जाते आहे. आता जी उत्पादकता कधीतरी या रासायनिक खतांमुळे मिळाली, आता ती उत्पादकताही मिळत नाही. उलट देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जागतिकीकरणामुळे शेतमालाचे जे भाव आहेत त्या भावांच्या किमती आता जागतिक व्यापारपेठ ठरवते. पण दुसरीकडे शेती करता जी काही आपली लागत आहे ती मात्र सातत्याने वाढते. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी उपयोगात आणून उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या मनाने किमती मात्र वाढू शकत नाहीत. अशा प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये आज आपला शेतकरी हा फसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा एकदा या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून आपण नैसर्गिक शेतीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीचाही केंद्रबिंदू जर काही असेल तर आमची गोमाताच आहे. आमच्या गोमाताच्या शेणापासनं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती करतात. आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांसमोर अनेक संकट आहे. अल निनो सारखं संकट आपल्या समोर आहे. पण या सगळ्या संकटांमध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, गो आधारित अर्थव्यवस्था जर आपण तयार केली तर अशी किती संकट आली तरी त्याचा सामना करण्याची ताकद ही आमच्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून मी काही लांबलचक भाषण करणार नाही. तुम्हाला एवढंच सांगतो, महाराष्ट्राचं सरकार गोसेवा आयोगाच्या पाठीशी आणि गोपालकांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा आहे. जे निर्णय ते निर्णय यापूर्वी घेतलेत, भविष्यातही आपण अनेक निर्णय घेणार आहोत की ज्या माध्यमातून गो आधारित अर्थव्यवस्था तयार करण्याकरता, त्याची व्हॅल्यू चेन तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य. गौ माता की जय, गौ माता की जय. संवाद यात्रा में आप सभी का स्वागत है. गौ माता की जय.